पूर्व 2017 यामध्ये हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न नीट वाचा. एकमेकापासून 100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या क आणि ख या दोन चारचाकी गाड्या परस्परांच्या विरुद्ध दिशांना ताशी 60 किलोमीटर व 40 किलोमीटर वेगाने प्रवास करत आहेत. एक पक्षी क या गाडीबरोबर ताशी 80 किलोमीटर वेगाने ख या गाडीच्या दिशेने उडत आहे. जेव्हा हा पक्षी ख गाडीपाशी पोहोचतो तेव्हा तो क या गाडीच्या दिशेने उडायला लागतो व त्याचप्रमाणे क या गाडीपाशी पोहोचताच तो ख या गाडीच्या दिशेने उडायला लागतो. याप्रमाणे तो पक्षी जर उडत राहिला तर या गाड्या एकमेकांशी पोहोचेपर्यंत या पक्षाने जितके किलोमीटर अंतर कापले असेल ते दर पर्यायाने उडा. 100 किलोमीटर, 80 किलोमीटर, 60, 40. हे गणित किती लोकांनी सोडवलं असेल कल्पना करा फक्त. म्हणजे हा प्रश्न नुसता वाचला तरी असं वाटतं की लोकांना दगडी मार सुटावं असा प्रश्न आहे. पहा ना, प्रश्न समजायला किती अवघड आहे. म्हणजे 100 किलोमीटर अंतरावर दोन माणसं आहेत चारचाकी गाड्या घेऊन आणि ती परस्पर विरुद्ध दिशेने निघालेत. आता पहा गंमत कशी आहे. आता हे जे 100 किलोमीटर अंतर आहे ना, 100, एक चारचाकी इथे, चारचाकी इथे. त्याने सांगताना काय सांगितलं स्टार्टलाच, क आणि ख या दोन चारचाकी गाड्या परस्परांच्या विरुद्ध दिशांना ताशी 60 व 40. परस्परांच्या विरुद्ध दिशेने म्हणजे असं वाटतं आपल्याला की ही गाडी इकडे निघाली आहे आणि ही गाडी इकडे निघाली असं आपल्याला वाटतं. आपल्याला काय वाटतं, ही गाडी इकडे निघाली आहे आणि ही गाडी इकडे निघाली आहे. आता बघा बरे, जर असं असतं की क गाडी ह्या दिशेने गेली आणि ख गाडी या दिशेने गेली आहे तर ती जी पक्षी आहे तो पक्षी ह्या दिशेने गेला परत माघारी ह्या दिशेने गेला असं होऊ शकणार नाही. तर शिवाय ते काय म्हटले, त्या गाड्या एकमेकाला पोहोचतात एकामेकाशी. बघा गाडी व त्याचप्रमाणे या गाडीच्या दिशेने उडायला लागतो. तो पक्षी जर उडत राहिला तर त्या गाड्या एकमेकांशी पोहोचेपर्यंत या पक्षाने जितके किलोमीटर अंतर पार केले ते कापले अंतर काढा. म्हणजे त्या गाड्या अशा जात नाहीत. आता प्रश्नाचा नीट अर्थ समजून घ्या. ह्या गाड्या, ही गाडी इकडे गेली, ती गाडी तिकडे गेली असं घडलेलं नाही. परस्पर विरुद्ध दिशा म्हणजे अशी नसते, अशी पण असते. म्हणजे अशी ही दिशा असते आणि अशी सुद्धा दिशा असते. ह्या सुद्धा परस्पर विरुद्ध दिशा आहेत. तर लहानपणी आपल्याला सांगायचे बघा, दोन गायी उभ्या आहेत, एकीचं तोंड पूर्वेकडे, एकीचं तोंड पश्चिमेकडे. सांगता लोक सांगायचे, एकाचं तोंड पूर्वेकडे, एकाचं पश्चिमेकडे. दोघींच्या मध्ये चारा मांडलेला आहे. त्या चारा कशा खातील? प्रश्न काय सांगायचे? दोन गाय आहेत, एकीचं तोंड पूर्वेकडे, एकीचं तोंड पश्चिमेकडे आणि त्यांच्या मध्ये चारा मांडलेला आहे. तर त्या गाया चारा कशी खातील? तर प्रश्न असा दाखवताना असे दाखवायचे, हे तिकडे तोंड करते, हे तिकडे तोंड करते. पण तसं नाही. हिचं तोंड पूर्वेकडे होऊ शकतं, हिचं तोंड पश्चिमेकडे होऊ शकतं. एकीचं तोंड पश्चिमेकडे आलं, एकीचं तोंड पूर्वेकडे आलं. आलं मधलं चारा तर खाऊ शकणार. तसं आहे. मग ह्या ज्या दोन चारचाकी गाड्या आहेत ना, त्या परस्पर विरुद्ध दिशेने आहेत. मग आपल्या असं नुसतं समजायचं ना, ही इकडे गेली, ही इकडे गेली. मग हीच दिशा विरुद्ध अशी काही नाही. ही पण दिशा विरुद्ध होऊ शकते. कोणती? ही या दिशेने निघाली, ही या दिशेने निघाली. त्या गाड्या एकमेकांपर्यंत पोहोचतात. म्हणजे ह्या अशा निघालेल्या आहेत एकमेकांना भेटण्यासाठी. जर त्या गाड्या अशा ह्या दिशेने ती दिशेने गेली, तर एकमेकाला भेटू शकतच नव्हत्या आणि तो पक्षी पण त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता. त्यामुळे ही गाडी इकडून आली, क नावाची गाडी आली, इकडून ख नावाची गाडी आली. आता त्यांनी काय केलं माहितीये का, हा जो पक्षी मध्ये फिरवलाय, पक्षी जो मध्ये फिरवलाय, त्यांनी पक्षी फिरवला नाही, त्यांनी आपलं फिरवलंय. पहा नीट, ही गोष्ट नीट समजून घ्या. त्यांनी येथे पक्षी फिरवलेला नसून आपलं फिरवलंय. की एक पक्षी होता, इकडे आला, तो तिकडे आला, इकडून तिकडे गेला, तिकडून इकडे आला, ह्या गाडीवर बसला, त्या गाडीवर उडाला, ह्या गाडीवर बसला, त्या गाडीवर परत ह्या गाडीवर बसला, असं केलंय. पक्षाचा वेग दिला 80 किलोमीटर वेगाने. तर आपण काय करतो, त्या पक्षातच गुंतून बसतो.
तर ह्या गणितामध्ये त्या पक्षाकडे बिलकुल बघायचंच नाही. पक्षी नाहीच म्हणायचा. तो पक्षी नाहीच म्हणायचा. फक्त काय बघायचं, की त्या 2 गाड्या एकमेकांना किती वेळामध्ये भेटतात. कारण तो पक्षी तेवढाच वेळ फिरत राहिला आहे. बघा काय सांगितलंय. याप्रमाणे तो पक्षी जर उडत राहिला, तर या गाड्या एकमेकाशी पोहोचेपर्यंत या पक्षाने जितके किलोमीटर अंतर कापलेलं आहे, ते अंतर काढायचं आपल्याला. म्हणजे आपल्या मुख्य गोष्ट काय काढायची, की ह्या 2 गाड्या एकमेकांना किती वेळाने भेटणार आहेत आणि तितकाच वेळ तो पक्षी फिरत राहिला आहे. त्या पक्षाचा वेग 80 आहे. तर इकडं-इकडं येऊ, इकडून-इकडं उडू, कुठून उडाला, कसा कसा उडतो पक्षी, त्याचा विचार करायचा नाही. त्याचं जर आपलं अंतर काढायचं असलं पक्षाने, तर पक्षाचा आपल्याला वेग माहिती आहे. आपल्याला फक्त वेळ माहीत पाहिजे. मग आपण पक्षाचं अंतर काढू शकतो. पक्षी किती वेळ फिरलाय हे महत्वाचं आहे. तो कुठून कुठं उडाला, किती उडाला काय महत्वाचं नाही. पक्षी किती वेळ फिरला आहे, त्या गाड्या एकमेकांना पोहोचेपर्यंत, ही गोष्ट महत्वाची आहे. त्या गाड्या एकमेकांना पोहोचेपर्यंत तो पक्षी फिरत राहिला आहे. म्हणजे तो असा गेला का ना असा गेला काय, अंतर शेवटी ते बेरीज करायची अंतरांची. म्हणजे आपल्याला एकूण अंतर तेच आहे. फक्त त्याचा किती वेळ फिरलाय, ते आपल्याला काढायचंय. आपला वेग माहिती आहे. मग आता ह्या 2 गाड्यांना पोहोचायला किती वेळ लागला हे काढायचंय. म्हणजे मुख्य गोष्ट ह्याच्यातला जो केंद्र आहे ह्या गणिताचा, या गणिताचा जो मुख्य केंद्र आहे, तो केंद्र असा आहे, की त्या 2 पक्षांना, त्या 2 गाड्यांना एकमेकांना भेटण्यासाठी किती वेळ लागणार? आता आपण सुरू करूया. पहा इकडे. इथे क गाडी आहे, येथे ख गाडी आहे. इकडून इकडे निघाली, इकडून ही इकडे निघाली. त्यांचा वेग किती बघा बरे? 60 आणि 40. एकीचा वेग आहे 60 आणि एकीचा वेग आहे 40. टोटल अंतर आहे 100. आता आपण असं म्हणू, की ही गाडी निघाली त्यावेळेस ते x किलोमीटर अंतरावर भेट झाली. किती किलोमीटर? x. हिच्यापासून म्हणजे 60 किलोमीटरवाली जी गाडी आहे ना, क वाली, क गाडीपासून x किलोमीटर अंतरावर टोटल 100 अंतर आहे. म्हणजे हे आलं 100 वजा x आलं. किती आलं हे अंतर? 100 वजा x आलं. आता आपल्याला त्यांचा वेग माहिती आहे. आपला फक्त वेळ काढायचा आहे. किती वेळ लागणार ते. आता पहा, ह्या गाडीचा वेग 60 आहे आणि अंतर x केलंय. ह्या गाडीचा वेग 40 किलोमीटर आहे. तिने अंतर 100 वजा x केलंय. पण दोघींना वेळ समान लागतो. ही गोष्ट नीट ध्यान ठेवा. ही संकल्पना महत्वाची. ज्या वेळेस 2 गाड्या एकाच वेळी निघतात आणि एकाच वेळी भेटतात, याचा अर्थ त्यांचा वेग किती पण जास्त कमी असू द्या. त्यांचा वेग कितीही जास्त कमी असू द्या, त्यांना पार केलेलं अंतर जास्त कमी आहे. वेग वेगवेगळा आहे, पण वेळ मात्र समान आहे. ही गोष्ट महत्त्वाची ध्यान ठेवायची. 2 गाड्या. समजा जर एखादी गाडी थोडी उशीर निघाली, समजा 1 5 ला निघाली, 6 ला निघाली, तर हिचा वेळातला फरक 1 तास धरायचा. 2 तास उशीर निघाली, त्यांच्या वेळातला फरक 2 धरायचा. पण आता इथं वेळात फरक नाही. म्हणजे हिचा वेग 60, हिचा वेग 40 आहे. वेळ समान आहे. आता वेळेचं सूत्र कोणतं असतं? वेळ म्हणजे काय असतो? अंतर भागिले वेग. पहिल्याचा आता क चा वेग बघा. आपण म्हणू क वेग. क वेळ म्हणू. क ची वेळ. क ला किती वेळ लागले मग? क चं किती अंतर आहे? x. तिचा किती वेग आहे? 60. आणि ख वेळ. ख ला लागणारा वेळ. तो किती बघा बरे? तिचे अंतर किती आहे? 100 वजा x. आणि तिचा वेग किती आहे? 40. दोन्ही वेळ समान आहेत. क चा वेळ आणि ख चा वेळ, दोघांचा वेळ हा समान आहे. मग आपण असं मांडायचं, 1/60 बरोबर 100 वजा x छेद 40. 1/60 बरोबर 100 वजा 1/40. हे समीकरण सोडवलं की आपल्याला कोणतं उत्तर येणार आहे? त्यांची गाठ ही किती अंतर पडली, किती अंतर पार केलं, क गाडीने किती अंतर पार केल्यावर त्यांची भेट झाली आहे. बघा मग 1/60 100 वजा 40 तिरकस गुणाकार. 40x बरोबर 6000 वजा 60x. ह्या 60 ने ह्या दोघांना गुणायचंय. 100 ला पण x ला पण वजा इकडे आधी करायचं. 40x अधिक 60x बरोबर 6000. म्हणून उत्तर आलं 100x बरोबर
6000 म्हणून x बरोबर 6000 भागिले 100 म्हणून x ची किंमत किती झाली बघा बरे 2260. म्हणजे पहिली हे अंतर x किती आहे 60 आहे, मग हे किती राहिले 40. म्हणजे त्या दोन गाड्यांनी फक्त एकच तास प्रवास केलाय. हिने 1 तास प्रवास केला, हिने 1 तास प्रवास केला. 100 किलोमीटर अंतर पार केलं ना. 100 किलोमीटर टोटल अंतर पार केलंय. जिचा वेग 60 आहे त्याने 60 किलोमीटर, जिचा वेग 40 त्याने 40 किलोमीटर पार केलं एकच तास. म्हणून त्या गाड्या 1 तासाने किती तासाने 1 तासाने एकमेकीस भेटतात. पहा त्या गाड्या किती होतात 1 तासाने एकमेकीला भेटतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? त्या गाड्या 1 तासाने एकमेकाला भेटतात म्हणजे तो पक्षी 1 तास फिरला आहे. बघा तो पक्षी 1 तास फिरला आहे. तो पक्षी 1 तास फिरत आहे. सांगा पक्षाचा किती वेग आहे? ताशी 80 किलोमीटर. मग एका तासात तो 80 किलोमीटर पळतो, धावतो, काय असेल ते उडतो म्हणायचं. आणि तो 1 तास झालेला आहे. मग 1 तासामध्ये उत्तर काय 80च येणार. त्याचा वेगच 80 किलोमीटर आहे दर तास. पक्षाचा वेग आहे, पक्षाचा वेग किती आहे 80 किलोमीटर दर तास. आणि तो 1च तास फिरलेला आहे. कारण ते 1 तासात त्या गाड्या एक तास पूर्ण संपल्या त्या गाड्या बरोबर एकामेकाला भेटलेल्या आहेत. मग तो पक्षी 1 तास फिरलेला आहे. मग 1 तास फिरला म्हणजे त्याचा किती वेग आहे 80. मग तो ह्या गाडीहून त्या गाडीवर बसला काय, त्या गाडीहून ह्या गाडीवर बसला काय, हे फक्त आपल्याला फिरवायसाठी केलंय. आपल्या फिरवायला एखाद्याने हे गणित बघून सोडून द्यावा विषय म्हणून. पण तसं करायचं नाही. नीट समजून घ्यायचं. त्या गणितामधले खोच नीट ध्यान ठेवायचे असते. एखादं गणित वाचलं की अरे बापरे किती अवघड आहे, कसं काय सोडवायचं, कुठं क आणि ख, किती वेळा वाचला क वर, किती वेळा वाचला ख वर, कुठे गेला, इकडे गेला, तिकडे गेलाय, असला विचार करत बसायचं नाही. तर काय करायचं, त्याच्यातला नेमकं रहस्य शोधायचं. नेमकं काय रहस्य आहे ह्याच्यात? नेमकं रहस्य काय होतं, तो पक्षी किती वेळ फिरलेला आहे, त्या गाड्या पोहोचेपर्यंत फिरलेला एकामेकाला. मग आपण काय विचार करायचा, त्या गाड्या फिरेपर्यंत, त्या गाड्या एकमेकाला भेटेपर्यंत तो पक्षी फिरत आहे. म्हणजे आपण विचार करायचा, त्या गाड्या एकमेकाला भेटायला किती वेळ लागला, तितकाच वेळ तो पक्षी फिरतोय. एकदा वेळ निघाला की आपलं वेग माहिती आहे. वेग माहिती आहे आपल्याला किती 80 आहे आणि त्याचा वेळ किती आपल्याला 1 तास निघालेला आहे. मग आपण काढू शकतो तो किती अंतर फिरला. किती अंतर फिरलाय तर 80 गुणिले 1 80च उत्तर आलं. जर 2 तासांत त्या गाड्या भेटल्या असत्या तर 160 आलं असतं. असं म्हणजे त्या नेहमीप्रमाणे उत्तर काय आलं बघा बरे 80 हे बी पर्याय आला.